काय नाव तुमचं? ज्ञानेश्वर शिवाजी तारे, ग्रामपंचायत सदस्य इदमा. हां, तर पंचायत समितीची निवडणूक तुम्ही लढवणार असं सर्व विश्वसनीय सूत्राकडून आम्हाला माहिती मिळाली. आणि सर्व संपूर्ण गावामध्ये चर्चा चालू आहे, पंचायत समितीमध्ये कार्यालयामध्ये चर्चा चालू. तर नेमकी तुम्ही निवडणूक लढवणार का? मी ज्या त्या पक्षात मध्ये काम करतो त्या पक्षाला मी माझ्या पक्षाच्या वतीनं मी त्यांना उमेदवारी मागितलेली आहे. भावी म्हणजे इच्छुक फॉर्म भरून काँग्रेसकडून? काँग्रेसकडून. बरं. आणि आमचे जे जालना लोकसभेचे जे खासदार आहे विलासबापू आवताडे विश्ववादळचे, त्यांच्या माध्यमातून मला जर उमेदवारी मिळाली तर मी निश्चितच पक्षातर्फे निवडणूक लढायला तयार आहे. आणि 20-25 वर्षापासून मी सक्रिय कार्यकर्ता आहे काँग्रेस पक्षाचा. आणि माझ्यासारख्या म्हणजे एक गोरगरीब आणि आडव्याआडची मी दुकान चालवतो. माझ्यासारख्याला जर उमेदवारी पक्षाने दिली तर मी समजून काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा भाईचारा आहे. सर्वसामान्याला पण म्हणजे किंमत देतात किंवा उमेदवारी देतात. नाही तर दुसऱ्या पक्षामध्ये जो पैशांना पाकिट देतो त्यांना पण उमेदवारी देते. पण काँग्रेस पक्षामध्ये तसं नाही आहे. माझ्यासारख्याला छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला सुद्धा तिथं तुलना केली जाते. तर तुमच्या गावामध्ये कोणत्या कोणत्या तुमची समस्या आहे? आमच्या गावामध्ये भरपूर काही समस्या आहे. मागच्या वेळेस आमचे जिल्हा परिषद सीट आमचेच पक्षाचे होते, पण त्या माध्यमातून म्हणावं इतका काही विकास झालेला नाही आहे, अजून बाकी आहे. त्या दृष्टिकोनातून आता येणाऱ्या 2025-26 मध्ये निवडणुका होणार आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. मागच्या शेजूळ होते का? हो, संतोष शेजूळ जिल्हा परिषद सदस्य. हां, तर त्यांनी कोणते कोणते कामं केले? कामं आमचे केलेले बरेच काही. मंदिराचे शेड दिलेले आहे तीर्थक्षेत्रामध्ये, गाव आल्यामुळे मंदिर. हां, काही शाळा खोल्या दिलेल्या आहे. हां, तर तुमच्या गाण्याच्या नेमक्या कोणत्या कोणत्या समस्या आहे? गाण्याच्या समस्या आता भरपूर असत्या. ग्रामपंचायतच्या लेवलला थोडंसं काम असतंच. बाकी ग्रामपंचायत करते, काही जिल्हा परिषदच्या माध्यमातून करावं लागतं. बरं. किती लोकसंख्या आहे आपल्या इथं का? इथं 4-4.5 हजार आहे. अजून कोणते कोणते गाव येतं तुमच्या गावामध्ये? आमच्या पळशी गावामध्ये पळशी, पिसादेवी, पळशी तांडा, पोखरी, मवाली, सावंगी ते जिल्हा परिषद सर्कल पंचायत समितीमध्ये, तिरवाडी. बरं. एकूण किती मतदारसंख्या आहे? मतदार किती म्हणले? 14-14.5 हजार. चालेल. तुम्हाला पक्षाने उमेदवार दिलं, तुम्ही प्रामुख्याने कोणती समस्या सोडवणार? प्रामुख्याने मी सगळ्यात पहिले गोरगरिबाचे जे काही समस्या असतात त्याच्यावर मी प्रकाश टाकणार आहे. उदाहरणार्थ काही योजना असतात त्यांच्यापर्यंत कोणी जात नाही, आणि त्यांच्यापर्यंत जाऊन गोरगरिबाच्या पदरामध्ये ज्या काही स्कीम वगैरे केंद्राच्या असन राज्याच्या असन त्या पदरात पाडून द्यायचा प्रयत्न केला. चला, आता तुमच्या काँग्रेसमध्ये अजून किती स्पर्धक आहे तुमच्या? आमच्या पक्षामध्ये 2-4 लोक आहे इच्छुक, त्यापैकी मी पण आहे. आता पक्षाची जबाबदारी आता कोणाला देते काही सांगता येत नाही. तुम्ही कोणाकडे मागणी वगैरे केली किंवा इच्छा व्यक्त केली आहे का? नाही, अजून तर काही नाही. फक्त एक पक्षाला लेवल अंतर्गत फॉर्म भरण्याचा अजून प्रक्रिया चालू आहे. त्याच्यामुळं अजून काही प्रक्रिया चालू नाही झाली. इलेक्शनचं अजून डिक्लेअर नाही झाल्यामुळं अजून काही थंड अवस्थेत आहे. कारण नगर परिषद निवडणूक असल्यामुळं आमचे जे सक्रिय खासदार, आमदार, माजी आमदार ते सगळे तिकडे गुंतले. ठीक आहे.